8,500 पेक्षा जास्त गणेश मूर्तींचं संकलन जिजाई युवा फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम देव द्या देव पण घ्या प्रमोद पालवे यांचा 8 वर्षांचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन विक्रम महादेवबाग मखमलाबाद जिजाई युवा फाउंडेशनच्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाचा अभूतपूर्व उत्साह। गेल्या 10 दिवसांपासून मुक्कामी असलेल्या गणरायाला देशभरातून शनिवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला। नाशिकमधील जिजाई युवा फाउंडेशन पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संकल्प 7 ते 8 वर्षापासून यशस्वीरित्या राबवत आहे। देव द्या देव पण घ्या या ब्रीदवाक्याखाली संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रमोद पालवे यांनी परिसरातील रहिवाशांसाठी शहरातील मखमलाबाद रोडवरील महादेवबाग इथं कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जनासाठी एक आदर्श पर्याय उपलब्ध करून दिला। यावर्षी या ठिकाणी 8,500 पेक्षा जास्त गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं, ज्यासाठी जवळपास 11 ते 12 ट्रक भरून मूर्ती जमा केल्या गेल्या। तसेच भव्य कृत्रिम तलाव आणि भक्तांसाठी भव्य मंडप देखील उभारण्यात आला होता। गेल्या 8 वर्षापासून नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून आम्ही खूप आनंदित आहोत। आता आपल्या प्रभागात गणेश विसर्जन होणं सोयीचं असून नदी व तलाव यांचं प्रदूषणही टाळलं जात असल्याची माहिती जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी दिली। पाहूयात ते काय म्हणाले। देव द्या देव पण घ्या या संकल्पनेतून गेले 7 ते 8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 6 मखमलाबाद या विभागामध्ये आम्ही मूर्ती संकलनाचं काम करीत आहे। नद्या नाल्या प्रदूषित होऊ नये, तसेच पाटावरती वगैरे इतर ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन त्या मूर्ती उघड्या असतात त्या दिसू नये त्यासाठी आम्ही विधिवत पूजा करून महापालिकेमध्ये या मूर्ती आम्ही संकलित करत असतो। या संदेशासाठी यावर्षी आम्ही 10,000 कापडी पिशव्यांचं वाटप प्रभागातील नागरिकांना केलेलं आहे। तरी मी आपल्या माध्यमातून प्रभागातील सर्व नागरिकांना सांगतो, प्लास्टिकचा वापर आपण हा कमीत कमी केला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाला आपली हानी पोहोचणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी। तसेच मी रामनेमाळा असेल ते महादेव कॉलनी, हनुमानवाडी, क्रांतीनगर, मखमात परिसर सर्व विभागातील नागरिकांनी आज आमच्याकडे भेट दिली, त्याबद्दल मी त्यांची सर्वांचे आभारी आहे। यावर्षी विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पर्यावरणपूरक पिशव्या आणि तुळशीचं रोप भेट म्हणून देण्यात आलं। या स्तुत्य उपक्रमासाठी नागरिकांनी कौतुक व्यक्त करत प्रमोद पालवे यांचे आभार मानले। कृत्रिम तलावामध्ये विसर्जन हा खूप सामाजिक उपक्रम आहे। याच्यातून कुठल्या गणेश मूर्तींची विटंबना होत नाही किंवा नदी पात्रात फेकून देण्याची वेळ येत नाही आणि नदीचं प्रमोशन पण रोखलं जातं। त्यातून प्रमोदजी पालवे यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो खूपच सामाजिक उपक्रम आहे आणि सगळ्या लोकांनी याचा आदर्श घेऊन या ठिकाणी मूर्तीदान केलं पाहिजे। आम्हाला एक तुळशीचं रोपटं बी त्यांनी एक गिफ्ट म्हणून दिलं आहे आणि एक पर्यावरणपूरक पिशवी पण दिली आहे, तर ज्यांनी याच्यातून समाजामध्ये चांगला संदेश निर्माण होईल। आपल्या इथे प्रदूषण होऊ नये, नद्यांमध्ये जे गणपती विसर्जन केले जाते त्या मूर्त्या तशाच पडलेल्या असतात, त्याची काही विल्हेवाट होत नाही। या प्रकारे ते इथे संकलन करतात, त्या प्रकारे मूर्त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते आणि गणपती विसर्जन चांगल्या प्रकारे होते। ते त्यांचे मनापूर्वक आभार। आमच्या प्रभागात प्रमोद पालवे हे गेल्या 8 ते 9 वर्षापासून गणपतीची संकल्पना त्यांनी राबवलेली आहे। प्रदूषण मुक्त नाशिक करण्याचं त्यांच्या प्रभागासाठी काम केलेलं आहे आणि ह्यामुळे आमच्या सारख्या मंडळाला खूप फायदा होतो का जेणेकरून आमचा त्रास वाचतो आणि मूर्ती संकलन करून ते पूर्ण गाडीमध्ये देऊन सुरक्षित पोहोचवतात। त्याच्यामुळे आमची खूप मोठी काळजी मिटलेली आहे। कोरोना काळापासून एक धडाडीचा कार्यकर्ता प्रमोद पालवे साहेब आमच्या विभागात प्रत्येकाने हात मारल्यानंतर उभा राहणारा माणूस आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान आहे। अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते, तसेच आपल्या प्रभागातील नागरिकांना सोयीस्कर सुविधा मिळते। जिजाई युवा फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर आहे। कोविड काळात रुग्णांना घरपोच जेवण, किराणा वाटप, रक्तदान आणि आरोग्य शिबिर यासारखे कार्यक्रम देखील त्यांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये यशस्वीरित्या राबवलेत। या सर्व उपक्रमात फाउंडेशनचे सदस्य तसेच प्रमोद पालवे यांच्या सुविद्य पत्नी तथा जिजाई युवा फाउंडेशनच्या संचालिका मनीषा पालवे यांनीही सक्रिय सहभाग घेतला। या वर्षीच्या यशस्वी गणेश विसर्जनासाठी फाउंडेशनचे सदस्य प्रताप पालवे, प्रसाद काकड, गणेश घुगे, आकाश गवारे, रोशन काश्मीरे, प्रथमेश मुळे, सागर बाग, साहिल पटेल, अली खान, रोहित रामोशी, रुपेश रामोशी, नाना डंबाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। जिजाई युवा फाउंडेशनच्या 7-8 वर्षाच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे निसर्गाचं रक्षण करत नागरिकांना सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची संधी मिळाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।